सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंध या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. भाग 52. बाबा, सार करू थोडं कोकमाचं, घ्याल का? तिने असं विचारताच त्यांनी परत डोळे उघडले. काहीच जाणार नाही बघ. मायेची इच्छा होती तरीही ती जास्त आग्रह करू शकली नाही. मुलं आली का? विश्वासरावांनी विचारलं. नाही अजून, माया उदासपणे बोलली. विश्वासरावांना हालचाल करणं अशक्य झाल्यापासून ते झोपूनच होते. आधी मुलं त्यांच्या खोलीत यायची, पण त्यांना लावलेल्या नळ्या वगैरे बघून मुलं तिथं यायला बघायची नाही आणि त्यांना मुलांना बघितल्याशिवाय चैन पडायचं नाही. विचित्रच झालं होतं सगळंच. तिथे थोडा वेळ बसून ती वर जायला निघाली. मुलांना शाळेतून यायला तसा वेळ होता. राजश्री कुठेतरी बाहेर गेली होती. थोडा वेळ झोपून मग संध्याकाळची काही तयारी करता येईल का असा तिचा विचार होता. जिने चढतानाच तिला अचानक गरगरल्यासारखं झालं. तिने कठड्याला धरून ठेवलं. तिच्याशी बोलायला म्हणून आलेल्या आशाला ती तशी दिसताच पळत येऊन तिने मायाला आधार दिला. वहिनी, काय झालं अचानक? थोडं गरगरताई. अंधारी आली डोळ्यासमोर. माया डोकं धरून बसली होती. येणार नाही तर काय, सतत नुसतं काम काम. जरा आराम नाही करत तुम्ही? बसा खाली, मी सरबत देते. आशा म्हणाली. सरबत नको, मला थोडं झोपायचं होतं. कसं तरी होते. होणारच, जेवलात तरी कुठं धड. ताई, ते जेवण समोर जरी आलं तरी मळमळतं. मायाचे शब्द ऐकून आशाचे डोळे चमकले. काय म्हणालात? ते जेवण डोळ्यासमोर पण नको वाटतं. काल रात्रभर जीव तळमळतो आहे नुसता. माया हैराण झाली होती. कोणाला सांगितलं का? कोणाला सांगणार? हे येतातच एवढे दमून की लगेच झोपून जातात. मी जागते आहे घुबडासारखी. पाळी कधी आली होती शेवटची? आशाने असं विचारताच मायाला जोरात धक्का बसला. ताई, आठवतंय का तरी का? आशाच्या चेहऱ्यावर हसू होतं. नाही, परीक्षा, बाबांची तब्येत, काहीच लक्षात नाही. लक्षण तर तीच आहेत, टेस्ट करून घ्या, आशा हसत म्हणाली. ते ऐकून मायाला टेन्शन आलं. बाळ? काहीही काय? आत्ताशी शिक्षण पूर्ण झालं आहे. ताई, खात्री केल्याशिवाय कोणाला सांगू नका, तिने विनंती केली. नाही सांगत, पण तुम्ही सतत वर खाली नाचू नका. दादा आले की पाठवते खोलीत. चला, खोलीत सोडते तुम्हाला. झोपवसं वाटतंय ना? आशाने मायाला खोलीत सोडलं आणि ती खाली आली. मायाची झोप मात्र उडून गेली होती. एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर दोघांनाही एकमेकांवाचून राहवत नव्हतं. पण त्यांची परिणिती ही अशी होईल हे तिच्या डोक्यातही आलं नव्हतं. अर्जुनला लगेच सांगायचं का? तिच्या मनात पहिला विचार आला. नको, आधी खात्री होऊ देत, मगच. विचार करता करता तिला कधी झोप लागली ते समजलंच नाही. झोपाळू झालं आहे नुसतं तू. अर्जुनच्या स्पर्शानं मायाला जाग आली. तिने डोळे उघडले. तो तिच्याकडे बघत होता. ती आळसावली होती. तुला बरं नाहीये का? त्याने पुढे होत विचारलं. तोंडावर आलेले शब्द तिने गिळले. हो, जरा डोकं दुखत होतं. चेपून देऊ का? अर्जुनची लांब सडक बोटं तिच्या कपाळावर फिरू लागली. दुखत नसलेल्या कपाळाला शांत वाटलं. त्याच्या स्पर्शाने अंगावरचा रोम रोम फुलला. तिच्यात झालेला बदल अर्जुनला जाणवला. तो तिच्या कानापाशी झुकला. स्वतःला सावरा मॅडम, संध्याकाळ झाली आहे, ही वेळ नाही. अर्जुनचं बोलणं ऐकून मायाने डोळे उघडले. कसली वेळ नाहीये? तुम्हाला जे हवं आहे त्याची? तिच्या ओठावरून बोट फिरवत अर्जुन म्हणाला. तुम्ही पण ना? माया उठायला गेली खरी, पण अर्जुनने तिला मागे खेचलं. नवरा आहे तुझा, तुला ओळखू लागलो आहे आता. तुझे शब्द जरी खोटं बोलत असले तरी ओठ नेहमी खरं बोलतात. तिच्या ओठावर ओठ टेकवत अर्जुन म्हणाला. काहीही. त्याच्या मिठीत विरघळत माया फक्त एवढंच बोलू शकली. काय केलं मग आज दिवसभर? काही नाही, अनु आली होती. थोडा वेळ बोलून ती गेली. पार्थ भाऊजींना भेटायला. हो, पार्थ सध्या वेडा झाला आहे तिच्यासाठी, अर्जुन म्हणाला.
यालाच प्रेम म्हणतात, मायाने टोमणा मारला. तुला काय म्हणायचं आहे? माझं प्रेम नाही तुझ्यावर? अर्जुनने विचारले. मला काय माहीत, मला तर लग्नाआधीचे चिडचिडे करणारेच आठवत तुम्ही. मायाची मस्करी थांबत नव्हती. ती मस्करी करते आहे हे अर्जुनला समजले. हो का? पण मला तर ती घाबरलेली मुलगी आठवते, पाणी पिऊन जा म्हणणारी. अर्जुनने चिडवताच लाजून मायाने त्याच्या कुशीत चेहरा लपवला. आता हे असंच बसायचं की दमून भागून आलेल्या नवऱ्याला चहापाणी पण मिळेल? सॉरी, तुम्ही कपडे बदला, मी जाते खाली, माया उठत म्हणाली. माया खाली जाताच अर्जुनने मोबाईल बघितला. राजश्रीचा परत मेसेज आला होता. एकदा तरी भेट, खूप गरज आहे. अर्जुनने मेसेज डिलीट केला आणि तो कपडे बदलायला गेला. बाबा बाबा, काय होत आहे तुम्हाला? विश्वासरावांना बघायला आलेला अर्जुन ओरडत होता. अर्जुनचा आवाज ऐकून प्रज्वल देखील पळत आला. विश्वासरावांची परिस्थिती खूपच गंभीर झाली होती. प्रसंगावधान राखून त्याच्या अटेंड हॉस्पिटलमध्ये फोन लावला. डॉक्टर आले, पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. डॉक्टरांनी सांगताच माया अर्जुनजवळ जाऊन रडू लागली. त्याने तिला जवळ घेतलं. त्याही परिस्थितीत राजश्रीचं लक्ष त्यांच्याकडेच होतं. ती प्रज्वलजवळ गेली. तो डॉक्टरांशी बोलत होता. यांचे आवाज ऐकून मुलं खोलीतून बाहेर आली. विश्वासरावांना तसं बघून मुलं भेदरली. आरव रडू लागताच माया अर्जुनला सोडून मुलापाशी गेली. तिने मुलाला जवळ घेतलं आणि ती तिथून मुलांच्या खोलीत गेली. अर्जुन सुन्नपणे बसला होता. त्याला रडूही येत नव्हतं. तो फक्त विश्वासरावांकडे बघत बसला होता. त्याची आई त्याला आठवत नव्हती. विश्वासराव त्याचे आई आणि वडील दोन्ही होते. सगळ्या गोष्टी तो त्यांच्याशी शेअर करायचा, फक्त एक सोडून. राजश्री आल्यापासून किंवा अद्वैतच्या जन्मानंतर त्यांचं नातं बदललं होतं, पण ते त्याला नेहमीच समजून घेत होते. आता देखील आपला शेवट जवळ आला आहे हे समजताच त्यांनी त्याला मायाशी लग्न करायला लावलं होतं. मायाने त्याचं आयुष्य प्रेमानं भरून टाकलं होतं, तर आता तेच गेले. त्यांच्या आयुष्यात न भरणारी पोकळी निर्माण करून. काय होणार होतं आता त्यांचं? कसा जगू शकणार होता तो त्यांच्याशिवाय? अर्जुनचे विचार चालू असतानाच प्रज्वल पुढच्या तयारीला लागला होता. अर्जुन, कपडे बदलून ये, प्रज्वलने त्याला सांगितलं. काय? त्याचे शब्द अर्जुनच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते. कपडे बदलून ये, पांढरा झभा घाल, लोक यायला सुरुवात होईल, प्रज्वल म्हणाला. लोक? स्मशानभूमीत फोन केला आहे. 4 तासांनी बोलावलं आहे. तोपर्यंत 4 तास? बाबांना ते परत दिसणार नाहीत. अर्जुन, सांभाळ स्वतःला. आपण त्यांना घरी नाही ठेवू शकत. त्यांची बॉडी खराब होऊ लागेल. माया, जरा घेऊन जा याला इथून. प्रज्वलने मायाला हाक मारली. ओ, ऐकताय ना? मायाने हाक मारताच अर्जुन लहान मुलासारखा रडू लागला. माया त्याला समजावत होती आणि राजश्री फक्त बघत होती. वहिनी, थोडं खाऊन घेता का? आशाने मायाला विचारलं. कसं खाऊ? बाबा गेल्यापासून हे काहीच खात नाहीत की बोलत नाहीत. मी कसं खाऊ? मायाने निराशपणे बोलली. वहिनी, टेस्ट केलीत का? अचानक आशानं विचारले. वेळच नाही मिळाला. बघताय ना काय चालू आहे ते. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.